मित्रांनो, सध्या जगन्नाथपुरीमध्ये रथयात्रा सुरू आहे। भगवान जगन्नाथ रथात बसून जाता तरी कुठे, ही रथयात्रा का निघते तुम्हाला माहित आहे का? तर नमस्कार भावांनो, मी विशाल। रथयात्रेच्या 58 दिवस अगोदर अक्षय तृतीयेला हा रथ बांधण्यास सुरुवात होते आणि आषाढ महिन्याच्या दुसऱ्या दिवशी ही रथयात्रा निघते। भगवान जगन्नाथ, भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा हे तिघे रथात बसून त्यांच्या मावशीच्या गावी अर्थात 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या गुंडीच्या मंदिरामध्ये 7 दिवस राहायला जातात आणि 10व्या दिवशी आषाढ दशमीला तिन्ही रथ मुख्य मंदिरात परत येतात। या मंदिरामध्ये भगवान जगन्नाथांचे दर्शन म्हणजे साक्षात वृंदावन मध्ये श्रीकृष्णाचे दर्शन घेतल्यासारखे आहे। या लाखो माणसांच्या गर्दीमध्ये हे 3 रथ असतात। भगवान जगन्नाथांच्या रथाचे नाव नंदीघोष, बलरामांच्या रथाचे नाव तालध्वज आणि सुभद्रा देवींच्या रथाचे नाव हे देवदालन आहे। यावेळी देशामध्ये 2 मोठ्या यात्रा आपल्याला पाहायला मिळतात। एक जगन्नाथपुरी रथयात्रा, लाखो लोक हा रथ भक्तिभावाने ओढतात। दुसरी पंढरीची वारी, ज्यामध्ये लाखो वारकरी चालत पंढरीला जातात। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फॉलो करा। भेटू पुढच्या दौऱ्यामध्ये। जय शिवराय।